पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील शहरी व ग्रामीण भागात पूर नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने प्रतिनिधींचे शिष्टमंडळ मनोज येलगुलवार, संदीप पाटील, अमर सूर्यवंशी, किरणराज घाडगे, आदित्य फत्तेपूरकर, प्रशांत शिंदे, मिलिंद भोसले, जितू वाडेकर आणि स्वीय सहाय्यक योगेश जोशी, समाधान हाके यांनी पंढरपूर मोहोळ तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांना पंढरपूर प्रांत कार्यालय येथे देण्यात आले। या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की सध्या उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून पूर परिस्थिती निर्माण होत आहे। यामुळे भीमा नदीकाठच्या पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील सखल भागात पाणी शिरत आहे, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागणार आहे। त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना आपल्या प्रशासनाकडून तात्काळ करण्यात याव्यात। तसेच पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांची इतर सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करून त्यांना इतर सोयी सुविधा देण्याचे नियोजन करण्यात यावे। याकरता आपली आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवून संबंधित यंत्रणा तात्काळ आदेश देण्यात यावेत। तसेच ग्रामीण भागातील भीमा नदीकाठच्या पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे, त्या स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून पूर नियंत्रण कक्ष, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवून नागरिकांना मदत करण्यात येईल असे सांगितले। मॅडम, आता थोडे कंट्रोल मध्ये येईल, कारण वरचा जो इन्फ्लो आहे तो कमी आलाय आता, आणि आपला आता ऑलमोस्ट पंढरपूर मध्ये 1,31,000 प्लस आहे, तर तेवढा त्याच्यामध्ये थोडासा जास्त संगमच्या इथं आहे, म्हणजे जिथं नीरा आणि भीमा नदी मिळते तिथे, त्यामुळं फार तर 180 पर्यंत जाईल असं वाटत होतं, कारण तेवढं पण जाईल का नाही आता मला शंका वाटते। पण तिथपर्यंत जाऊन, कारण धरण क्षेत्रामध्ये पुण्यातल्या भागामध्ये आता तेवढा येवा म्हणतो आपण त्याला, तेवढा नाहीये, त्यामुळे तिथला डिस्चार्ज कमी झालाय आता। आणि नीरेच म्हणजे वीर धरणाचा पण म्हणजे आता 4,000 नाही गाव मॅडम, आपल्याकडे गावांना 2 लाख क्युसेकला पोचल्यावर हे होतं, नाही गावामध्ये नाहीये, फक्त आपल्या इथं पंढरपूरमध्ये एक झोपडपट्टी आहे जी आपली 1.25 लाख क्युसेक झालं, आपल्या 31 आहे, त्यामुळे ती 1.25 लाख क्युसेक झालं की आपल्याला त्यांना शिफ्ट करावं लागतं। ते आपण काल रात्री केले, म्हणजे परवापासूनच, रविवार संध्याकाळपासूनच आपण मॅडम ही 60-70 कुटुंब आहेत आणि साधारणपणे 300 ते 400 त्यांची लोक आहेत। त्यातले काही आपल्या शिबिरामध्ये आले, काही त्यांच्या नातेवाईकांच्याकडे किंवा दुसऱ्या घरी जाऊन राहिले, त्यामुळे आता कंट्रोल होत। आता आपल्या मॅडम शिबिरामध्ये 100-150 असते, जास्त नाही। हो, जोशी साहेबांना आपण देतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।